लोकांकडे जायचं आहे आणि त्यांना मत मागायचं आहे, यावेळी गोंधळ होता म्हणून मत कोणाला करणार माहितीच नव्हतं. तर मी त्याचं पण सांगितलं की दोन NCP, 2 शिवसेना, 1 काँग्रेस भाजपाचा आत, 1 बाहेर, मतदार कोणाला मत देणार. युतीने जिंकायचं असेल त्यांनी एक कॉमन एजेंडा आणून एक चांगला प्रभावी त्याला प्रस्तुत करून जर काम केलं तर गव्हर्नमेंट जिंकेल. अजित पवार ॲज ॲडमिनिस्ट्रेटर इज वन ऑफ द बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर्स, सर्वांना माहिती आहे. आणि एवढंच नाही तर इवन मागच्या जेव्हा शिवसेना आणि यांची युती होती तेव्हा काम कोण करत होते? अजित पवार करत आहे. निवडणुकीमध्ये भाजपच्या कामगिरीबद्दल विश्लेषण करण्यात आले ते ऑर्गनायझरमध्ये, आणि ऑर्गनायझरमध्ये स्तंभलेखक रतन शारदाजी यांनी जे विश्लेषण केलं त्यामध्ये भाजपची जी घसरलेली कामगिरी आहे राज्यातली त्यावर भाष्य केलेलं होतं. आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर रतनजी आहेत. सर, भाजपच्या या महाराष्ट्रातील कामगिरीबद्दल तुम्ही जे विश्लेषण केलं, काय वाटतं या चुकांमधून काय तुम्हाला पुढे अपेक्षित आहे? बघा, राजनीती करणारे राजनीती करतील, पण एक साधारण मतदाता असून एक चांगली गव्हर्नमेंट मिळावी महाराष्ट्रात आणि ते कोहिजिव्ह असावी असा अपेक्षा आहे लोकांना. जशी मी तुमच्या लाईव्ह इंटरव्ह्यूमध्ये सांगताना व्हॉईस बंद झाली, जर ह्या महायुतीने लोकांकडे जायचं आहे आणि त्यांना मत मागायचं आहे, यावेळी गोंधळ होता म्हणून मत कोणाला करणार माहितीच नव्हतं. तर मी त्याचं पण सांगितलं की 2 NCP, 2 शिवसेना, 1 काँग्रेस भाजपाचा आत, 1 बाहेर, मतदार कोणाला मत देणार हा प्रश्न होता. आणि त्यामुळे गोंधळ झाला. 2% त्या बाजूला गेलं असते तर भाजपाची युती जिंकली असती मोठ्या प्रमाणाने. आणि विचित्र अशी की मुसलमान शिवसेनेला वोट देतात आणि हिंदू कोणाला वेट देतात माहिती नाही. तर हा प्रकार कसा घडला? म्हणून जर या युतीने जिंकायचं असेल त्यांनी एक कॉमन एजेंडा आणून एक चांगला प्रभावी त्याला प्रस्तुत करून जर काम केलं तर गव्हर्नमेंट जिंकेल. कारण भाजपा नंबर 1 पार्टी होती, इकडे तेवढे संघर्ष करून 10 वर्ष नंबर 1 पार्टी, 15 वर्ष नंबर 1 पार्टी राहिली, पुढेही होणार. आणि मी आधी पण सांगितलं की अजित पवार ॲज ॲडमिनिस्ट्रेटर इज वन ऑफ द बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर्स, सर्वांना माहिती आहे. आणि एवढंच नाही तर इवन मागच्या जेव्हा शिवसेना आणि यांची युती होती तेव्हा काम कोण करत होते? अजित पवार करत आहे. आपले उद्धव ठाकरे तर घरी बसले होते, फेसबुक चीफ मिनिस्टर होते. म्हणून ते चांगले गव्हर्नमेंट चालवू शकतात, पण जोपर्यंत लोकांना विश्वास वाटत नाही की हे भाजपा, शिवसेना, NCP यांचा एक कॉमन एजेंडा आहे ज्याच्यावर महाराष्ट्राची प्रगती होणार, तोपर्यंत हा प्रश्न उभा राहणार. जर या 4 महिन्यात ते करता आलं आणि लोकांना विश्वास वाटलं की अगदी एका मार्गाने चाललेत महाराष्ट्र विकासासाठी, मग जिंकता येईल त्यांना. काय नेमका धडा घेणं गरजेचं आहे या सगळ्या विश्लेषणानंतर भाजपने? सर्व पार्टीने, मी हे सांगतो की सर्व पार्टीने याचा धडा घेतला पाहिजे की तुमचा एक कॉमन कोहेसिव्ह फ्रंट असला पाहिजे, त्याचे काही कॉमन विषय असले पाहिजेत. फक्त एकत्रित बसून एक कॉमन बॅनर घेतला तर लोकांना जमत नाही. महाराष्ट्र फार प्रगतिशील आपला राज्य आहे आणि एवढे अगदी वेगवेगळ्या विचारांचे लोक दोन्ही बाजूला आहेत असा कधी दृश्य झालाच नाही. म्हणून हा जर विचार केला तर त्याला कोहेसिव्ह एक अलायन्स पाहिजे, हे अगदी नक्की आहे त्याला. सर, या सगळ्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत की संघाने काम केलं नाही आणि याचा फटका भाजपला बसला, किती तथ्य वाटतं या सगळ्यात? मी याचा उत्तर ऑर्गनायझरमध्ये पहिल्याच पॉईंटमध्ये दिलेलं आहे. जर संघाने नेहमी हे सांगितलं की 100% मतदानसाठी काम करावा, लोकमत परिष्कार करावा, ह्याचापर्यंत 2014मध्ये तुम्ही रिझल्ट बघितला की एकदम मत जे पर्सेंटेज वाढलं आणि ते आत्तापर्यंत वाढलेलंच आहे. यावेळी पण संघाने क्लिअर सांगितलेलं की तुम्ही लहान सभा घ्या, लोकांना मतदान करायला तुम्ही प्रवृत्त करा आणि मतदान वाढलं पाहिजे. एकट्या दिल्लीमध्ये जेव्हा मी विचारलं 1,20,000 असे मीटिंग झाले. मुंबईमध्ये जेव्हा अर्धाच इलेक्शन झालं होतं त्यावेळी 60,000 मीटिंग मुंबईमध्ये पण झाल्या होत्या. आता तुम्ही सर्व भारताचा विचार करा, म्हणजे किती लाख मीटिंग झाल्या असतील. म्हणून संघाने काम केल्याने संघ BJPचा बूथ वर्कर नाही, संघ BJP किंवा राष्ट्रवादी विचारांचा वाहक आहे आणि लोकांना परिष्कार करू शकतो, लोकमत हे नेहमी करत असतं. पण राजनीतीचं काम, इलेक्शनचं काम त्यांचंच केडर नाही करायचं. आणि भाजपाकडे भरपूर केडर आहे, त्यांचं मेंबरशिप बघा, त्यांचं केडर बघा. नड्डांनी पण सांगितलं आमच्याकडे आमचा केडर आहे आणि आम्ही ते मान्य करतो. म्हणून काम नाही केलं असं नाही. आता आमच्या इथे भाजपाने टेबल लावला नाही, संघाने टेबल लावला, त्याला काय म्हणजे संघाचाच जाऊन टेबल लावतो, कारण भाजपाचे लोक टेबल घेऊन नाही आले, सूची त्यांच्याकडे नाही. हा जर प्रकार घडला असेल तर कुठेतरी शिथिलता भाजपाच्या केडरमध्ये आहे. पण भाजपाला ने जर अप्रोच केलं, संघ काम करतो, संघ स्वयंसेवक तिथे स्वतः काम करतो.
मी इलेक्शनमध्ये फारसं काम कधी करतच नाही आणि जे करतात ते स्वतः उतरून करतात. जसं मी सांगितलं आमच्याकडे टेबल पण त्यांनी लावलं, तेच बसले. शेवटी BJPचे कार्यकर्ते आले. तुम्ही केरळमध्ये बघा, तमिळनाडमध्ये बघा, तुम्ही तेलंगणामध्ये बघा आणि खूप ठिकाणी UPमध्ये बघा जिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या कार्यकर्ता सांगितलं आमचा सपोर्ट करा, ते सपोर्ट करतातच. कारण त्यांचा एक वैचारिक परिवार आहे, ते कसं नाही करणार. पण दोष द्यायला तुम्हाला संघ पाहिजे, एक भांडण लावायला भाजपा संघाचं तर नाही भांडण लागणार. कारण परिवारामध्ये काहीतरी चूक होते, कोणीतरी कम्युनिकेशनमध्ये चुकतो आणि एक मुख्य जो कारण आहे जे ते की मोदीजीच्या खांद्यावर बसून आपण जिंकू, हे त्यांना लक्षात आलं की लोक बाकीची वस्तू पण बघतात, आपण लोकांकडे विषय पण घेऊन गेलं पाहिजे, त्यांना मतदानासाठी काढलं पाहिजे. तिथं मला मदत असेल तर संघ परिवारचं सदस्य काम करायला तयार आहे, त्यांनी केलं यावर्षी पण. म्हणून जिथे पोलरायझेशनमुळे मतं गेली, एक मुस्लिम मत विरुद्ध डिवायडेड हिंदू मत किंवा मिसकम्युनिकेशन किंवा मतदाराला काढता आला नाही. माझ्याकडे 2%नी आमचा उज्ज्वल निकम पडले, 14,000 मत फक्त. म्हणजे जर 2% मत वाढले असते तर BJP जिंकलं असतं. 33 सीट BJPची 6 लाख वोटमुळे गेली आहे. तर ॲनालिसिस आहेत. तर 6 लाख वोटर काढते आले नसते तर काढले. जिथे त्यांना सहयोग करायचा तिथे लोकल जिथे युनिट चांगली एकमेकाला सहयोग करते. पण लोकपरिष्कारच संघाचं काम आहे. इलेक्ट्रल बूथमध्ये जाऊन ते बसायचं हे संघाचं काम नाही. हे खूप वर्षापासून सर्वांना माहिती आहे. ते होते जोपर्यंत अगदी लहान जनसंघ होता तेच लोक तिथे बसायचे, ते दोघांसाठी काम करायचं. तो वेळ आता गेलेला आहे. BJP इज व्हेरी बिग नाव. या सगळ्या स्थितीमध्ये सर तुम्ही काही चुका सांगितल्यास, पण अशा काय मेजर चुका वाटतायत ज्या झाल्या आणि त्याचा फटका बसला, अशा काय मेजर चुका ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे ते मी चुका पण सांगितलेलं आहे किंवा एक गफलत आपण सांगू शकतो. चुका नाही म्हणायचं, गफलत झाली की सर्व काही उत्तम आहे. जे कोणी तुम्हाला सांगतो इथे काही गडबड आहे, ते गडबड नाही असंच आम्हाला वाटतं, ही गफलत आहे, ही चूक नाही. आणि भाजपा एवढा डायनॅमिक संघटन आहे की जेव्हा कसा प्रश्न उभा होतो त्यावेळी भाजपा त्याचं उत्तर शोधते आणि उत्तर लावते. चिंतन जे असतं भाजपामध्ये फक्त दाखवायला नसतं, ते फाईल चिंतन करून कार्यकर्ता पुढे येते, त्यांचा विचार करतात आणि त्याप्रमाणे काम करतात. ते आत्ताही करतील, मला विश्वास आहे त्यावर. आणखीन एक बोललं जातं आहे, अजित पवारांना घेणं सोबत महाराष्ट्रामध्ये, याचा फटका बसलाय, हे चुकीचं झालं असं वाटतं? हे उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे, तुमच्या लाईव्हमध्ये ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. हा जो एक कन्फ्युजिंग मी आत्ता पण तुम्हाला सांगितलं, तर कन्फ्युजिंग वातावरण झालं महाराष्ट्रामध्ये, त्याला क्लॅरिफाय व्हायला थोडा वेळ लागेल. त्याला सर्व गट एक जबाबदार आहेत. शिवसेनेने चांगला एक अलायन्स केलेला, त्याचा जिंकून जर फोडले तिथून आणि ते गेले NCP आणि काँग्रेसबरोबर, तिथून गोंधळ सुरू झाला. आणि त्यानंतर गोंधळ वाढताना परत हा NCP आणि काँग्रेसमध्ये लोक इथे तिथे गेले. तर ही तर महाराष्ट्राची एक क्लिअरली जो हिंदुत्व विरुद्ध विरुद्ध हिंदुत्वाचा एक मोर्चा क्लिअर कट होता, त्याचं कन्फ्युजन झालं. ती कन्फ्युजन झाला, त्याला क्लिअर व्हायला सर्व दलांना काम करावं लागेल. सर चुका सांगितल्या तुम्ही, पण आता ह्या सगळ्या मी तुम्हाला सोल्युशन भाजपचा कोर जो मतदार आहे किंवा संघाला मांडणारा जो मतदार आहे, त्याची आता ही झालेली नाराजी कशी दूर करता येईल तुम्हाला काय वाटतं? मला हे सांगा, घड्याळवाला भाजपला 70 वर्ष दिले नाही वोट, ते देणार का? वोट ट्रान्सफर झाले का? अजित पवार का हारले? त्यांचे मतं त्यांच्याकडे कमी जिंकून आले. मला आता एकदम लक्षात आहे किती जिंकून आले. अजित पवार हां, एक. म्हणजे त्यांचं वोट पण ट्रान्सफर नाही झाले, इकडचे वोट पण ट्रान्सफर नाही झाले. इट वॉज अ अलायन्स लाईक वॉटर अँड ऑइल. तर त्याला कसं मिक्स करायचं, त्याला इमोशन कसा करायचा, त्या पक्षांपासून करावा लागणार. किंवा आमच्याकडे काय चुका झाल्या, आपल्या मतदाना कशात त्यांना कन्व्हिन्स करायचं, दोन्ही पक्षांना काँग्रेस म्हणजे त्याच्यात शिवसेना पण आली. शिवसेना भाजपचा प्रॉब्लेम कमी आहे, कारण ते आधीच सैद्धांतिक रूपे एकच होते. उद्धव ठाकरेंनी वेगळा काही आपला जमाव करायचा प्रयत्न केला आणि ज्यांना मुसलमान अगदी घाबरून बघत होते, म्हणजे बाळासाहेब ठाकरेची इमेज जी होती 1993 नंतर, त्यांच्या वोटावरून जिंकून येतं. त्यापेक्षा आणखीन काय तुम्हाला विचित्र वातावरण महाराष्ट्रात शकतो. म्हणून हे क्लॅरिटी यायला थोडा वेळ जाणार. ते क्लॅरिटी आल्यावर मग लोकांना कळेल की बाबा एक्झॅक्टली ही आघाडी काय सांगते, ती आघाडी काय सांगते. म्हणून त्याला एवढं सोपं उत्तर नाही, अगदी स्पष्ट आहे. त्याला ह्या येणाऱ्या काही हप्त्यात जर पक्ष बरोबररीते काही कॉमन एक कार्यक्रम करू शकले, बरोबर बसून लोकांना कन्व्हिन्स करू शकले की आम्ही एकाच कामासाठी आम्ही महाराष्ट्रासाठी काम करतो आहे, मग लोकांना कळेल. कारण हा जो कन्फ्युजन फक्त नाराजगी नाही, यू कांट इमॅजिन. आता मी बोलतोय, मी संघाचा स्वयंसेवक आहे, पण तुम्ही रस्त्यात कोणालाही विचारा, हे कन्फ्युजन होता की नाही. एक कॉमन मतदार काय सांगत होता, तुम्ही ओपिनियन पोल घेतले आहेत,
लोकांनी सांगितलं गोंधळ, तर मी सोशल मीडियावर बघितलं, तर त्याला सावरायला वेळ जाणार आणि उत्तर शोधायला याच पार्टीनं लागणार. आम्ही त्याच्यात काय करू शकत नाही, कारण आम्ही राजनीतीमध्ये नाही, ते लोक आहेत, ते उत्तर शोधतील. जर जिंकायचं असेल आणि एक चांगली इमेज करायचं असेल की वी आर द वन्स हू विल डिलिव्हर, अल्टिमेटली वोटर वॉन्ट्स डेव्हलपमेंट, वोटर वॉन्ट्स डिलिव्हरी, ते कोणी जास्त करून दिली? भाजपाने करून दिली. किंवा चांगली गव्हर्नमेंट कोण चालवतं? भाजपा, शिवसेना, NCP चालवते. शिवसेना लोक शिवसेनेचे लोक काम करतात रस्त्यावर, हे लोकांना दिसतं. घरी बसून राजनीती चालत नाही. फक्त आपण काहीतरी जुनी गोष्ट करून राजनीती चालू शकत नाही, हे लोकांना कळेल आणि ते परत येतील या बाजूला. तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत नरेंद्र मोदी, काय अपेक्षा वाटतं तुम्हाला नरेंद्र मोदींकडून? एक तर हे तुम्ही मान्य केलं की एक फार अचीवमेंट झाली मोठी की पंतप्रधान मोदीजी परत झाले आणि हे रेकॉर्ड आहे आणि त्यांच्या कामाला एक चांगला प्रतिसाद आहे, आपण स्वीकार केला आहे, फार उत्तम आहे. आणि अपेक्षा काय आहे? त्यांच्याकडे एजेंडा आहे त्यांचा. माझं एक आर्टिकल आहे ऑर्गनायझरमध्ये, 11 स्टेप्स इन द 11th इयर, ते तुम्ही वाचा, त्याचं उत्तर मिळेल काय आमची अपेक्षा आहे. आणि अपेक्षा असूनही गव्हर्नमेंट ते चालवतात. आता अलायन्स गव्हर्नमेंट आहे, तर कोणता घ्यायचा प्रश्न, कोणता सध्या सोडून द्यायचा आहे, त्यांना विवेकबुद्धी आहे, ते ठरवतील. ज्यांनी सर्व विश्वाच्या लीडरांना आपल्या हातात करून पाहिजे तसा भारतासाठी निर्णय करून घेतला, त्यांना अलायन्स पार्टनर चालवता येणार नाही असं सांगणारे कोण लोक? मला हेच कळत नाही. कारण त्यांनी सर्व विश्वामध्ये सर्व नेत्यांकडनं जे काही भारताला पाहिजे तर तसं घडवून आणलं. म्हणजे ते युक्रेन रशिया वॉर असेल किंवा इस्रायल हमासचा असेल किंवा US असेल किंवा मिडल ईस्टचा कॉन्फ्लिक्ट असेल किंवा सौदी अरेबिया वर्सेस बाकीचे असतील, ते सर्वांना बरोबर घेऊन स्वतःचं काम करून घेणारे असे एकदम योग्य मोदीजी, ते अलायन्स पार्टनर त्यांच्याबरोबर का काम करू शकणार नाही? हेच मला कळत नाही. प्रश्न कसा विचित्र आहे. म्हणून ते त्यांना बरोबर घेऊन करतील काम, विकास होईल आणि एखाद्या मुद्दे अलायन्स पार्टनर बरोबर पुढे नेता येतील. कारण गव्हर्नमेंट शुड लास्ट अँड इट विल लास्ट फॉर 5 years. सर, शेवटचा प्रश्न, मोदींकडच्या अपेक्षा सांगितला, काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून आता काय अपेक्षा आहे तुम्हाला? एक फार चांगला प्रश्न आहे. म्हणजे ह्याला मी मान्य करतो, फार चांगला प्रश्न आहे. कारण मी याच्यावर 1 हफ्त्याआधी एक आर्टिकल लिहिलेलं. आय सेड लेट अस कम बॅक टू सेन पॉलिटिक्स. म्हणजे काहीतरी सेन्सिबल एक बॅलन्स पॉलिटिक्स झाला पाहिजे. तुम्ही मतांसाठी हिंदू फोडले, तुम्ही मतासाठी मुस्लिम लोकांना डरवलं, हे सर रिझर्वेशन करायचं, हे सर एक अगदी एक्स्ट्रीमवर जाऊन 10 वर्ष मोदीजीने काम केलं. 10 वर्षात एकही काम ऑपोजिशनने कधी सांगितलं नाही चांगलं झालं. एक काम सांगा मला. म्हणजे ते टॉयलेट असतील किंवा ते घरं असतील, पाणी असेल. मला आश्चर्य वाटलं, TV डिबेटमध्ये काँग्रेसवाला मला सांगतो मोदीजी क्या फॉरेन प्रिन्सिपल आहे, वो तो टॉयलेट बना रहे हैं. अहो, तुम्हाला लज्जा वाटत नाही की 75-70 वर्ष महिलांना काय त्रास झाला, गरिबांना काय त्रास झाला, त्यांची डिग्निटी ऑफ लाईफ काय आहे हे ज्यांना कळत नाही, ते कधी शिकतील? म्हणून भांडण लावणे आणि मतासाठी आणि ते भांडण समाजाला तोडणे हे फार घातक आहे. तुम्ही लोकसभेत गोंधळ टाकता आणि मत असला की तुम्ही बाहेर जाता, बाहेर जाऊन तुम्ही भाषणं करतात, लोकसभेत करत नाही. तर लोकसभेची मर्यादा ठेवायचा सर्वांचे कर्तव्य आहे. ते जर त्यांनी पालन केलं आणि एक चांगली डिबेट झाली, चांगली एक डिस्कशन होऊन बिल पास झाले, ते फार चांगला मार्ग आहे परत लोकांना एक त्याचा विश्वास निर्माण करायला की लोकसभा काम करते. हे झालं नाही तर ते बोलत राहतील. लोकांना कळेल की मागच्या 10 वर्षांनी एकही कामाला चांगलं सांगितलं नाही, आता पुढे पण सांगत नाही, तर देश कसं चालणार? तर वी शूड कम बॅक टू द टेबल, वी शूड कम बॅक टू नेगोशिएशन, वी शूड कम बॅक टू डिस्कशन. हे झालं तर देशाचा भला होईल, नाही झालं तर तुम्ही जे करताय याचा लोकांना कळणार आणि देशाचं नुकसान होणार. डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स कधी लाँग टर्म चालत नाही, त्याचा नुकसान होतो. हे जर काँग्रेसला कळलं, कारण ही काँग्रेस ओरिजिनल काँग्रेस नाही, ही काँग्रेस JNU काँग्रेस आहे, अगदी एक्स्ट्रीम लेफ्ट काँग्रेस आहे, ज्यांना समाजाचा फॉल्ट लाईनला तोडायचं, लोकांना डिव्हिजन करायची आणि त्याप्रमाणे मतं घ्यायची आणि NRK हे कम्युनिझमला सोयीची पडते. हे आत्तापर्यंत काँग्रेसला कळलं नाही. कारण काँग्रेसचे किती भांडण असेल भाजपाबरोबर, राष्ट्राच्या प्रश्नावर कधी त्यांनी अशी विचित्र काम केली नाहीत. तुम्ही पाकिस्तानकडे जाता, तुम्ही पाकिस्तानचे प्रश्न, तुम्ही त्याप्रमाणे भाषा बोलता, तुम्ही मिलिटरीला प्रश्न टाकता, हे सर्व लोकांनी बघितलं आहे. तर एक पॉझिटिव्ह पॉलिटिक्स करावी. त्यांच्या प्रश्नावर प्रश्न, आता नीट आहे समजा, नीटवर प्रश्न उभे केले, अगदी उत्तम आहे. नीटवर प्रश्न उभे करा तुम्ही. जर तुम्ही क्लेम केलं की हे झालं त्यावर प्रश्न उभे करा. पण तुम्ही चांगले जे काम होत आहेत त्यांना पण तुम्ही नकारायचं, हे काय बरोबर नाही. तर ही सर्व राजनीती बदलली पाहिजे लोकांसाठी, तुमच्यासाठी नाही, लोकांसाठी बदलली पाहिजे, असा माझा अगदी आग्रह आहे.
धन्यवाद. माझ्याबरोबर रतन सरोत त्यांनी अगदी सगळ्या प्रश्नांची रोखठोक या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. कॅमेरा पर्सन विजय देसाईचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.